अतिशय सुंदर कार्यक्रम शाहिरांनी केलेला आहे का नाही? त्याप्रमाणे माझी दुसरी फेरी तुमच्या चरणावर सर्वांच्या, आणि अजूनही पब्लिक थांबले, मला माहिती आहे माझ्या बारीसाठी थांबले. उत्तम कार्यक्रम माझा तितका नाही झाला, म्हणजे मला तरी वाटते जन माणसाला काय वाटतंय मला त्याशी देणं घेणं नाही, पण एक शाहीर म्हणून समाधान सॅटिस्फॅक्शन आपल्याला असावं लागतं की बाबा कार्यक्रम आपण कसा द्यायला पाहिजे समाजासमोर. तो नाही दिला, त्याचा विपर्यास बुवा करण्याचा प्रयत्न करतात. का माहिती ते म्हणतात मला ऐकायला येत नाही, जरा बाहेर या बुवा, बाहेर लवकर या. बक्षीस आहे शिवम विरा तुकडून बंधू, जे पहिल्या वारीला बक्षीस आलं होतं. 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक त्यांच्या वतीनं पुन्हा एकदा या दुसऱ्या फेरीसाठी. आणि शाहीर मला म्हणतात की स्तवनात कथा गायची नाही, असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सत्यनारायण कसा काय गाताय असं मला म्हणतात. तर आता तुम्ही रसिक मायबाप गाताय ते जमतंय. बघा शक्तितुऱ्याचा गाभा मित्रांनो फार बदललेला आहे आता, पूर्वीसारखं नाही राहिलेलं. पूर्वी डबावरची गायकी असायची, एका गाण्याला 8-8 10-10 अंतरे असायचे. पण ते जर आपण हे केलं ना जनमानसात आपण टिकायचं कसं, या स्पर्धेमध्ये आपण टिकायचं कसं, म्हणून थोडासा बदल. आणि लोकांना काहीतरी नवीन, सचिन भाऊ काहीतरी नवीन देणार हे युट्यूब वाल्याला माहिती आहे, आणि त्याच्यामुळे हे वेगवेगळे विषय जनमानसापर्यंत पोहोचवणं. त्यात सुद्धा आदिमाया श्रेष्ठ केले. लीलावतीच पहिले आणले, कलावती सुद्धा आणले. लीलावती तर आणलेच, आणि नौका बुडाली नौका साधू वाण्याची, जावायची सुद्धा बुडाली. आणि मग ते तिचं सतीव्रता पतिव्रता प्रेमच होतं की सत्व होतं तिचं, आणि म्हणून ती नौका तरली ना. मग माझी आदिमाया श्रेष्ठच केले. कथा असू द्या तर आणखीन बाता असू दे, श्रेष्ठ केले आदिमाया. कलावतीनं जे केला, जे लीलावतीनं केलं तेच तुमच्यापर्यंत आदिमायेचं माझ्या महात्म्य सांगण्याचा मी प्रयत्न केला. त्यांच्या महात्म्यामुळं, व्रतामुळं, त्यांच्या काय म्हणाल त्याला सत्वामुळं नौका तरली, नवरा पण जिवंत आला, धनद्रव्य जे होतं ते मिळालं. हीच कथा आपण 5 स्कंद, जे 31 स्कंद पुराण, रेवाखंडे, पंचमोध्याया पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मी काही वेगळं सांगण्याचा, मनाचं सांगण्याचा प्रयत्न नाही केला. जी कथा आहे त्यात सुद्धा आदिमाया श्रेष्ठ केली. नंबर 1 हा पेटवतोय फक्त ऐकत राहा. मला म्हणतात बुवा अंगारा पालवलं, म्हणतात मला काही नीट ऐकायला नाही आलं. परवाच्या बारीमध्ये हातवलीतली बारी आहे, युट्यूबला येईल 2 दिवसात येईल. मी पोरांना आवर्जून सांगितलंय की माझे 2-4 कार्यक्रम आहेत, ते होईपर्यंत बारी माझी टाकू नका. मी प्रेमानं सांगितलंय पोरांना, नंतर तुम्ही मारा, काय कमवायचं ते कमवा, हा असं मी सांगितलंय. तर मला परवा ते बोलले, शाहीर नीट आहे का, तुमचं वाक्य आहे. हातवल्यातली मंडळी आलेत, परुळ्यातले आलेत, गोवळातले आलेत, बरीचशी मंडळी पडव्यातले आलेले आहेत, भरपूर मंडळी आलेले आहेत. परवाचा कार्यक्रम तुमचा युट्यूबला जग जाहीर आहे. तुम्ही जरी एडिट केला त्यातलं काही, तरी माझ्याकडे पूर्ण कार्यक्रम आहेत तुमचे दोन्ही. माझा युट्यूबवर सिद्ध बघा, कॅमेरा माझाच लागलाय हा. हे तुम्ही खोटं बोलू नये म्हणून. परवा मला काय म्हणतात ते, मी जातीचा गोसावी आहे 2-4 वेळा बोलले. आणि माझ्या मांडावर येऊन बसा, मांडाव पण नाही म्हटले, मांडी येऊन बसा म्हटलं तुझ्या मांडी येऊन बसायला मला कशाला सांगतो, तुझ्या खाली बसले त्यांना बसायचं. आणि मांडावर किंवा मांडीवर कोण बसवतो मित्रांनो? तुम्हाला आजकाल खरत बाबाचा विषय, गडगे बाबाचा, आता हे बंधुभुवांचा सुटसुट झालाय माहिती ना तुम्हाला. आणि त्या अनुषंगाने मी तो विषय बोललो. काय चुकीचा विषय नाही आहे, ही सत्य गोष्ट आहे. हाती मंडळ आले ते सांगते. स्वर्णो चलो
मला म्हणतात तुम्ही 20 वर्ष, मी 3 वर्ष गातोय. मला म्हणतात ते माझा आवाज बसत नाही, तुमचा बसतो. वा, माझा का बसतो माहितीये का? माझा का बसतो? मी काली, तुम्ही काली 4 गाता, हा मी काली 1 गातो. 1 सगळे कार्यक्रम आहे ना. हा, मग तुम्ही गाऊन दाखवा माझ्यासारखं 9 कार्यक्रम करून दाखवा. हा, पांढरी 1ला पण गातोय नंतर. हा, पांढरी आणि स्वरात आहे. काली 4, काळी 1 शिवाय माझी गाणी नाहीत. मी आज मुद्दाम बोललो, बरोबर आवाज बसलाय म्हणून काली 4 ला. पांढरी 5ला गातोय, पांढरी 5 शाहीर सचिन म्हणून माझा बसतो. मी लोकांना मी समज मला माहिती आहे मी जास्त दिवस जगणार नाही, कारण बघा जन्म आहे, आता जन्म आहे पण मृत्यू अटळ आहे. कोण कधी जाईल सांगू शकत नाही. मला माहिती आहे. आणि जेवढं माझ्याकडून जेवढं राहील ना, आता जेवढं तुमच्यापर्यंत पोहोचेल ते चांगलं गेलं पाहिजे, ही माझी भावना आहे. माझ्या मनापासून, अगदी मनापासून तुम्हाला सांगतोय, ते चांगलं गेलं पाहिजे तुमच्यापर्यंत, माझ्या रसिक माय बापांपर्यंत. 40 वर्ष माझं वय आहे, किती वर्ष जगेन माहिती नाही, पण पुढच्या 40 वर्षानंतर सचिन बुवा लोकांच्या हृदयात राहायला पाहिजे, ही माझी भावना आहे. आणि म्हणून तसं गातोय, ही माझी भावना आहे. हा, मेला सगळे चांगले म्हणतात, असं चांगला होता, लाडू बुंदी खाणार आणि फक्त म्हणणार, फक्त जिवंत असं बरे म्हणणार नाही. मला माहिती आहे माझं खच्चीकरण करण्यासाठी जगदुनिया माझ्या वाईटावर उठलेली आहे, हे मला माहिती आहे. तरी पण घाबरत नाही, तरी पण भीत नाही. आम्ही कोणाला भीत नाही, दूध भीत नाही. काय अंगारे पालवा, दुपारे पालवा, आणखीन काय काय काय. हा, ऐका आता, ऐका. स्तवन सुंदर गायले. हे माझा गेल्या वर्षीचा गण होता. दिवंगत कवी आहेत माझ्याच तालुक्यातले रमेश दादा येलवे, यांचं गाणं आहे. मी गण गायला आहे, माझा गण युट्यूबला आहे. ऐका काय म्हणतोय. गीत गायनास आज या शायर म्हणतात, रंग चढू दे. सुंदर आहे. ज्याने कोणी लिहिलंय, तुमचा तर घास नाहीच म्हणा. सुंदर आहे. गीत गायनास आज या, हा रंग चढू दे. रसिक राजा तव चरणाची अज सेवा घडू दे. होता विषय आहे, रमेश दादानी लिहिलाय. सुंदर गण आहे माझा. ऐका बरोबर, बारीक ऐका. सरिते परी स्वरानी, सरिते परी स्वरानी आज प्रवाहित व्हावे. सरिते परी स्वरांनी प्रवाहित व्हावे. सरिता म्हणजे नदी. जसे नदीचे झरे फुटतात ना बोरिंग लावल्यावर किंवा विहीर खोदल्यावर, आणि नदीचे कसे असतात. सरिते परी स्वरानी आज आज प्रवाहित व्हावे. नितेश दादांना शब्द द्या. नितेश दादा, तुम्हाला म्हटलंय, बुवा म्हटलंय, तुम्ही बारीक करू शकत नाही. मला म्हटलं जेवढा गाईन ना त्याचा आशीर्वाद आहे. जोपर्यंत हाय बोलवतोय ना तोपर्यंत बोलणार, तोपर्यंत चालणार, आणि आज शिक्का चालणार. शक्ती तुऱ्या काय आवाज होता मागाशी बोलताना फोनवर, आणि आज कसा आता दुसरी बारी येईल. सरिते परी स्वरानी प्रवाहित व्हावे. लाडक्या या गणरायाचे, लाडक्या या श्री गणाची, लाडक्या या, मला म्हणतात ओंकार म्हणा, ओंकाराचे तुम्ही स्वागत करावे. युट्यूबला आहे बरोबर. ऐका मला म्हणतात गजानन म्हणा. माझा शेर आहे पहिला, जो सुरुवातीला 4 ओळी लिहिल्यात ना, की ज्याच्या आज्ञेविना हलत नाही या मातीचा एक सुद्धा कण, तयाच्या चरणी अर्पण करतो मी माझे तन मन धन. ओंकाराच्या कृपेने हे उजळले माझे जीवन. वंदन करतो मी तयाला जो शिव पार्वतीच्या लग्नात पुजला गण. आज गजानन बोललो असेल. गजानन म्हणा, ओंकार म्हणा, वर्धविनायक म्हणा, काय आणखीन एक
दंत म्हणा, हो त्याचीच रूप आहे ती, त्याचंच खेळ आहे ते. तुम्ही त्याच्याशी त्या गोष्टीशी भांडण शाहीर किंवा ते पॉईंट नका काढू, असे फुकरट पॉईंट नका काढू. असे मला असं कुठेतरी गुंतवणारे पॉईंट तुम्ही काढा, ते तुमच्याकडून होत नाही. मला वाटलं बुवा झोंबीला चालेल, मला वाटलं होतं आज रामतुडी आहे, आम्ही बाबा 5च जण आलोय, 6वा गडी एकदम कमजोर आहे, त्याच्यावर पण आगारा बघली नव्हता आज, तो पण येणार का करी. ऐका ऐका, यंदाचा गण माझा आहे सुंदर. गेल्या वर्षी मी गायलाय या ठिकाणी. आय थिंक तुकाराम मानकरांचे शिष्य सुद्धा मंडळी मला भेटली, पुरेवाले मंडळी आहेत, असू द्या, पण प्रेमानं बघा, प्रेम किती सचिन बुवाच्यावर आहे. मी त्यांना म्हटलं, बुवांच्या ज्ञानदीप भोईनकरांच्या सोबत माझा कार्यक्रम गेल्या वर्षी 2-3 कार्यक्रम, सुंदर कार्यक्रम केले, शाहीर असावं तर असे. आणि बुवा सुद्धा खूप चांगले शाहीर आहेत. हा, बुवा सुद्धा खूप चांगले शाहीर आहेत. आणि मानात राहाल तरच मान मिळेल. मी तुम्हाला त्या दिवशी पण म्हटलं, मानात राहाल, तुमच्याकडे नम्रता आहे, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. नम्र व्हाल तर खूप काही जग जिंका. 20 वर्षात बघा आम्ही तर कमवलंय शाहीर. मी उद्या जरी मेलो ना तरी साली माझी गाणी अजरामर ह्या कुठल्या अगदी तळ कोकणापासून अगदी रायगड पर्यंत इकडं वाजतच राहणार. मी कमवलंय तरी सुद्धा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आणखीन चांगलं देण्याचा प्रयत्न आहे माझा. आणि ती माझी काही चूक नाही, मी माझा त्याच्यात स्वार्थ नाही, मी चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. ऐका बरं, खाली चार, खाली चार. गोरी है कलैया वरतीला, हा हा, यस यस यस. गोरी है कलैया बना दू तुझे हरी हरी चुड़िया, गोरी है कलैया बना दू तुझे हरी हरी चुड़िया, अपना बना ले मुझे बालमा. गेल्या वर्षीचं गाणं आहे माझा. श्री गणराया, सुंदरगण शायरांनी गायलाय. ज्याने कोणी लिहून दिला असेल, तुम्ही जर लिहिला असेल तर वेल अँड गुड, चांगलंच आहे. पण ज्याने तुम्हाला लिहून दिला सुंदरगण आहे आणि त्याला तशीच कट. दीन दयाळा तू विश्वाच्या प्रतिपाळा, हो दाबगे हाकेला तू कृपाळा. एवढं पण नाही तुम्ही गाऊ शकत, मला माहिती आहे, पण तुम्ही चांगले शाहीर, चांगले गाताय, तुमच्याकडे नम्रपणा आहे, हे मी जाणलंय निश्चितपणे. पण तुम्हाला काय सोडणार नाही मी, टेन्शन घेऊ नका, अजून बारीवर सुरुवात नाही. ऐका, श्री गणराया तू यावे रंग भराया. असं गाणं युट्यूबला बघा तुम्ही, सर्च करून लगेच. खोटं बोलतोय का खरं बोलतोय? श्री गणराया अरे तू यावे रंग भराया, हो विनवी तुला ही आदिमाया. श्री गणराया तू यावे रंग भराया, विनवी तुला ही आदिमाया. श्री गणराया तू यावे रंग भराया, विनवी तुला ही आदिमाया. श्री गणराया तू यावे रंग भराया, विनवी तुला ही आदिमाया. काढून यमळ तुला बनविला बाळ, सारी उजळली माझी काया. अहो माळाचा हा बावला दारापाशी ठेवला आणि मी निघाले न्हाया. श्री गणराया, ज्या उडवलं ना शीर तेव्हाचा विषय. शंकरानं शीर उडवलं ना गणपतीचं, आणि मग गजमुख बसवलं तेव्हाचा विषय गायलाय सचिन म्हणा. अजरामर गाणी केले, लोकांच्या हृदयात आहे. अजून बक्षीस येतील बघा, फक्त बारी सुरुवात करतोय. काय म्हणायचं आता? आता होळीत घेऊया बुवा ना, होळीत घेऊया का दाढीत घेऊया ते सांगा फक्त. तुम्ही म्हणाल तसं. पण शब्द फेल नाही, अरे तुरे करणार नाही, अरे तुरे करणार नाही. जे विषय गाणार पुराणातले शास्त्रातले पटवूनच देणार. कसं गातोय मी ते नेमकं बघायचं आहे. जेव्हा एक चला बक्षीस अजून एक आहे. सन्माननीय मिरगुलेवाडी प्रफुल्ल दादा भोसले यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक मगाशी आलेलं आहे. 19 सप्टेंबरला मी मगाशीच सांगितलंय तुम्हाला पोरांनो, माझा गणपती निम्मा बुक झालेला आहे, निम्मा जास्त बुक झालेला आहे गणपती. 19 सप्टेंबरला मिरगुलेवाडीत माझा कार्यक्रम आहे. माझं शाहीर सचिन कदम आणि सन्माननीय माझे आवडते शाहीर विकास बुवा लांबोरे यांचा कार्यक्रम आहे 19 सप्टेंबर. हा, तर त्यासाठी
अनाउन्समेंट तुम्हाला अजून अजून येत जातील. मी बुकिंग केलेले आहेत ते. योगेश दादा येलवे आईच्या गाण्याची कट द्या म्हणतात, 100 रुपये आले. आता येतील बघा. असो पहिले गाणं घेऊया मस्त पैकी. हा घेऊया, छान पैकी गाणं घेऊया. द्या. अरे सागरा, this is काली वन ना वन. वा तुम्हाला, तुम्ही जर गायलीत ना तुम्हाला हक वन लागेल. काय लागेल? दिस इज काली वन. कसं गातोय ते ऐक. अरे धुतल्या ऐका 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 ऐका. अरे धुतल्या तांदळा पुत्र प्रेम पोटी बाप हा झाला आंधळा. अरे धुतल्या तांदळा. खाली गेलो गो. हे गायन का बुवा तुम्ही? गाल काय वा गाल. हा गाल गाल. हा गाल. हा मी जो स्वर गायलाय तो हा 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 गाल. कसं आहे? शाल जोडीतला शाल जोडतो सचिन बुवा कहते मेरे को हमारा काटा. आणि गाणं आहे काय खाली चालला गेलो. हे धुतल्या तांदळा, हे धुतल्या तांदळा पुत्र प्रेम पोटी बाप हा. वा तुमच्या बाबांना नाही, तुमच्या बाबांना बोलत नाही. परवा काय मला बोललं असतील ते मी इकडनं ऐकलं, इकडनं सोडून दिलं. रंगमंचावर उभा आहे तोपर्यंत तुम्ही मी दुश्मन. या रंगमंच सोडला तुम्ही माझे दुश्मन नाही. तुम्ही काय समजायचं समजा. मी अजूनपर्यंत या गोष्टी पाळत आलो. एखादा नारळ पण देत नाही येताना. आता इथं आल्यावर देवाला फक्त माझ्या दिला. म्हटलं बा मला सांभाळा. देवाला सांगितलं बा 4 लोकांना घेऊन दिला. गपचूप आपला असले अंधारात कार्यक्रम मी नाही करत. कधी नारळ नाही, अंगारा नाही, धुपारा नाही, काही कुठल्या गोष्टी नाही कधी केला. गेलोय काय कफन बांधून आलेलो आहे. मरायचंच आहे एक ना एक दिवस. जर अंगारायण माणसा मेली असती, अंगारायण जर माणसा मेली असती, जगली असती तर देशाच्या सीमेवर सैनिक कशाला पाहिजे? तो 4-5 भगतच उभं करायचं. इकडनं खूप अंगारा की मेला पाकिस्तान. कफन बांधून निघालोय म्हणून म्हणतोय अरे धुतल्या तांदळा पुत्र प्रेम पोटी बाप हा. बरं जातोय झाला आंधळा. हे धुतल्या तांदळा
शाहीर 100 पुत्र होते धृतराष्ट्राला. महाभारत गातोय. 100 नव्हते हो, 100 नव्हते, 100 होते, 100 होते. 101 पुत्र होते धृतराष्ट्राला. 101 मुलं होती. 100 कौरव होते आणि एक मुलगी होती. त्यातली 101वी मुलगी होती. हे कुणाला माहिती असेल नसेल मला माहिती नाही. सगळे म्हणतात 100 कौरव, 100 कौरव. 100 नाही, 101 कौरव होते. 101. हा, 101वी मुलगी होती धृतराष्ट्राला. हे लक्षात घ्या. नवीन विषय घातोय. ओटचा हा गोळा म्हणून त्याला आहे त्याला दुसऱ्याची पर्वा नाही भले तरी मेला. दुसऱ्याची पर्वा नाही भले तरी मेला. दुसऱ्याची पर्वा नाही भले तरी मेला. बघत नाही डुंकून तिकडे. पांडव 5 होते, पांडव 5 होते, कौरव 100 होते. तरी सुद्धा लालसा आहे माझ्याच मुलांना मिळालं पाहिजे सगळं. पांडवांना सुईच्या टोकावर राहील इतकी जमीन आम्ही देणार नाही. म्हणून महाभारत घडलंय. ऐका. बघत नाही डुंकून तिकडे, बघत नाही डुंकून तिकडे. जरी श्वास तोंडला उतळ्या तांदळा. उतळ्या तांदळा. उतळ प्रेम पोटी बापा झाला आंधळा. उतळ्या तांदळा. उतळ प्रेम पोटी बापा झाला आंधळा. उतळ प्रेम पोटी बापा झाला आंधळा. उतळ्या तांदळा. हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र मोठा. हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र मोठा. हस्तिना या थोडासा आवाज आहे ना, मॉनिटर. हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र मोठा. हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र मोठा. हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र मोठा. रक्ताचे नाते असूनही वागला तो खोटा. रक्ताचे नाते असूनही वागला तो खोटा. भावाची नाते असूनही वागला तो खोटा. सख्या भावाची मुलं होती. पांडव हे 5 होते, कौरव 101 होते. कोण 100 वाटलं ना त्याला कानाखाली मारा उड्या बसता. कोण जर बोलला ना कौरव 100 होते म्हणून संकित 2 मारायचे. मला सचिन मोहन सांगितलंय. 101 कौरव होते. हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र मोठा. रक्ताचे नाते असूनही वागला तो खोटा. रक्ताचे नाते असूनही वागला तो खोटा. रक्ताचे नाते असूनही वागला तो खोटा. पायदळी पायदळी तुडवून टाकी. पायदळी तुडवून टाकी. जणू काय गोंधळा. उठल्या तांदळा. उठल्या तांदळा. उठलं प्रेम पोटी बापा झाला आंधळा. उठल्या तांदळा. उठलं प्रेम पोटी बापा झाला आंधळा. उठल्या तांदळा. शंभर पुत्र म्हणून
झाला त्याला गर्व कुणाला धृतराष्ट्राला 100 पुत्र म्हणून झाला त्याला गर्व विश्व सारे जिंकून घेईन वाटे त्याला सर्व कवी कवी अंकुशाने गुन्हा नेमकाच नोंदला मांडी बस तुम्ही बसवाल मांडीवर मी कुठे बसून माहितीये ना तुम्ही बसवाल मांडीवर मी बसवीन अरे धुतल्या तांदळा अरे पुत्र प्रेमा पोटी बाप झाला आंधळा आंधळ्या उत्तर द्यायचंय उत्तर आंधळ्याला सांगा उत्तर शाहीर तुम्हाला आवाज करतोय तुम्ही उत्तर मला द्यायचं या गाण्याचं कसं आहे आणि तुमचं मत आहे की बाई वर चढ ठीक आहे त्याचं उत्तर मी आणलंय डोंट वरी फक्त तुम्ही गवळणी पर्यंत मला बाई 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 करता आणि दुसऱ्या बारीत सगळी गाणी मला वापायची लावता कशी बघ भेद आहे तुम्ही सांगता शंकर पार्वतीचा मायाचा ब्रह्माचा नवऱ्याचा आणि बायकोचा मग तुम्ही मला जी गाणी गाल दुसऱ्या बारी हिम्मत आहे तुमची ती मला स्त्रीवाचक गायची तुम्ही मी सगळी गाणी तुम्हाला पुरुषवाचकच गाणं हा तुम्हाला प्रतिप्रश्न ऐका पुढचं घेऊ अरे हरवायला मला नाही तुझ्या बापाला जमला हरवायला मला नाही तुझ्या बापाला जमलं अरे किती आले आणि किती गेले शेवटी पायाशी नमलं अरे अंगारे धुपारे नाकी मेला यांना 2-3 उभं करा असं भगत बॉर्डरवर पैसे वाचतील देशाचे अरे अंगारे धुपारे काय सांगू किती झालं हमलं अंगारे धुपारे काय सांगू किती झालं हमलं पण तरीही नाही अजून अहो हे वादळ शमलं या वादळाला रोखायची ताकद कुठल्या भक्तात नाही त्याचीच फक्त ताकद आहे तोच थांबवू शकतो हे वादळ थांबवण्याची ताकद कुठल्या भक्तात नाही कुठल्या अंगाऱ्यात नाही तर बसत असतील माल जप करायला बहुतेक काय सोडायचं नाही 4 वाजेपर्यंत काय म्हणताय का गवळण सुंदर गायले बुवानी विषय पण सुंदर मी बरेच वर्ष मी ऐकत आलोय हे गाणं आमच्या इकडचे एक शाहीर आहे राजेश बुवा गुरुवली इतकं सुंदर गातात ना ही चाल देतो बुवाना उत्तर बुवांची गवळण पहिली ऐकूया थोडक्यात लगेच करतोय वाटतं किती बघा बरोबर हो बाय 10 मिनिटं झाली अडीचला संपवायचं होतं मला 40 मिनिटात म्हटलो कार्यक्रम संपूया वाढत चाललाय ऐका काय म्हणतात खाली चार बुवा तुम्ही खाली चार घ्या मी खाली चार गातोय तुम्ही खाली चार हरलीस राधे तू प्रेमाची कुस्ती डोळा जुनी फार जुनी चाल फक्त लक्षात राहावी म्हणून घेतल्या बसा या होडीत आली या गोडीत सुटला मध्येच वारा तुफानी कशी उडवली दाना दानी बाई खालून येते पाणी मग तू बघतोस काय तोंड लाव ना तोंड लाव तू बघतोस काय मग तोंड लाव ना खाली पाणी येते तुम्हाला एवढं वाईट वाटतोय ना बोट घातलं होतं माहिती ना मला पण माहिती आहे ही स्टोरी ही स्तवन हा विषय जो आहे ना तुम्ही जे सॉरी गवळण गायले मलाही माहिती आहे उत्तर कसं दिले बघा चांगलं उत्तर आहे
हो पडलाय होल पडलाय होडीला होडीला ते म्हणतात ना पाणी येतंय त्या होडीला होल पडलं होतं. राधाकृष्ण दोघे जण बसले होते, तो विषय आहे त्यांचा. होल पडला एक छोटासा. मग कृष्णाला वाटलं गंमत बघावी राधेची, गंमत बघावी राधेची. तो आपला गंमत बघतोय. बोट सुद्धा टाकलं होतं हा त्या होलामध्ये. ते काच काय मी काय म्हणतोय का, पडलाय होल हा गोल गोल. त्याच्यात आणखीन एक ओळ आहे, तुम्ही ती घेतलीच नाही. हा, राखावा लागेल तुला समतोल. तुमचा अभ्यासच कच्चा आहे का, तुम्ही पहिलीच नाही म्हणून. पडलाय होल हा गोल गोल, याच्या जिभेला सुटलंय पाणी. ओ याच्या जिभेला सुटलंय पाणी. होडीचा असू दे ना तर माठाचा असू दे ना, घागरीचा असू दे, शिंक्यावर ज्या घागरी करतो, होल कुठला पण असू दे, होडीला पडलेला असू दे. नंतर बरं मी कशी उत्तर आणले ते बघा. पडलाय होल हा गोल गोल, याच्या जिभेला सुटलंय पाणी. मला म्हणतोय प्रेमान राणी, पाणी साठतोय हे तोंडानी. हो आता कसं वाटतंय, घर जाऊन विचारा, घरी गेलो मला सचिन भाऊ असा मला आता कसं वाटतंय, खारट वाटतंय मला, खारट घाम येतोय तो. अरे हमारा माझ्या नका मी म्हणतो तुम्ही नम्र तसंच राहा. 2-4 बारा तुम्हाला मिळतील सचिन भाऊ बरोबर. गणपतीतला राहिलेला आहेत ना कार्यक्रम, ते देईन तुम्हाला, सुचवीन नाव कुठेतरी. चांगलं बोला तुम्ही, मापात राहायचं, लायकीत बोला आणि गायकीत जे काय ते बोलायचं. जे परवा बाबांनी केले ना ते फार चुकीचं केलं. मी घेणार नव्हतो विषय, फार अगदी मला इथं येईपर्यंत धमक्या, म्हणजे अरे हम तो कफन मान के निकले, देखा जाएगा. मी सांगितलं मला, हम तो कफन मान के निकले. हा तुम्ही मला गायकीत काय बोलायचं ना ते बोला. माझ्या रूम मध्ये येऊन बोलण्याची आणि ते मी घेणार पण नाही उसनं पहिलं. हा माझी काय तुम्हाला वैयक्तिक काय बोलायचंय तुम्ही बिंदास, तुम्ही शाहीर, मोठ्या शाहिरांचे तुम्ही पुत्र आहात, तुम्हाला काय बोलायला तुमच्याकडे माहीत काय, तुम्ही बोलू शकता ना. मला उत्तर मी जे तुम्हाला बोललोय त्याचं प्रत्युत्तर तुम्हाला द्यायला व्यासपीठ आहे, व्यासपीठ आहे तुम्हाला. वैयक्तिक होऊन माझ्या रूममध्ये मला समजावायचं नाही. हा मी काय तितका जेवढा आहे शाना, आपली सटाकली ना मग कार्यक्रम मग करून टाकतो लगेच. ऐका येऊया आणखी पुढे म्हणतात काय म्हणतात, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. आहे कोणाचं योगदान. शाहीर नुसती गाणी म्हणत नाही, म्हणतो ती पण स्वरात म्हणतो, उत्तर पण आहे. घ्या थोडीशी, कशी आहे ती. अग शक्तीवाली बाय, मला वाटत तुझी फुकाची तडफड साऱ्या जगाला माहित हाय. बुवाबाईच्या वर चढ. वा स्पष्ट बोलतोय थोडस, मायबालांना माफ करा मला. स्पष्ट बोलतोय थोडस. नुसता बुवाबाईच्या वर चढ नाही, बाई पण वर चढते. बाई पण चढते म्हणजे सर होते. शहराला 125 होऊ शकते. अनेक वेळा झालेले, अनेक दाखले देऊ शकतो. उत्तर आहे का कसं आहे, पुरुषापेक्षा बाई सर आहे ठाऊक या जगभर. पुरुषापेक्षा बाई सर अहो आहे ठाऊक या जगभर. वेगळा शब्द आणला होता, नाही घेत. माझ्या मायबालांना शर्मेनं मान खाली जाईल म्हणून मी सगळ्या गोष्टी पाहतोय अजूनपर्यंत. बघा, जेव्हा मर्दानगी मर्द पुल्लिंगी, मर्दांगी किंवा मर्दानी, जेव्हा मर्दांगी चढते वर
तेव्हा लुळा हा पडतोय नर. बघ कसा आहे त्याच्यापेक्षा आणखी काय ऐकायचं अजून. खाली पाणी हे पडल्यावर तेव्हा लुळा हा पडतोय नर. वा मादी आहे मादी. अजून शक्तिपुऱ्याची गादी हल्लेली नाही, इथंच आहे. हा जोपर्यंत ही मादी आहे तोपर्यंत लक्षात ठेवायचं. आणि म्हणून दुसरं गाणं ऐका. बुवानी विषय काढलाय म्हणून मला घ्यायचं आहे. त्यांनी जात 2 वेळा काढली, त्यामुळे मी तो जातीचा विषय, मी त्यांचं जात काढणार नव्हतो. तरी पण मांडी येऊन बस, मांडी येऊन बस, मांडी येऊन बस 2-4 वेळा बोललं. तिथे ना वाटलं आपल्या गावातला कार्यक्रम आहे, म्हणजे त्यांच्या गावात मी होतो नाही म्हटलं का तोऱ्यात होतं मोठं, म्हणजे त्यांना असं वाटतं काय गोवा घाबरून. त्यांना वाटत बुरू काढून ठेवली तिथं, टांगून ठेवली. 2 दिवस तोंड टाकलं नसेल गावात, म्हणून सिंगल बारीला घ्या लगेच पालाला दुसऱ्या तोंड टाकवायला जागा नव्हती ठेवली. ऐका बरोबर ऐका. तुम्ही सारखं सारखं ते म्हणता ना रेकॉर्ड ब्रेक किती साली लावलेत ते बघा. एका गाण्यावर किती विषय दिलेत ते बघा. आणि हे मी केलेलं आहे या गोष्टी सांगतो बघा. पोरांनो घ्या सगळ्यांनी. हो हो मगाशी दिला असतो. फिरलंय डोकं समाज प्रबोधन. मी बुवाना बोलत नाही. खराब बाबाचा विषय तुम्ही ऐकलाय. माझं गाणं सुद्धा आहे. चांगले 2 अंतर लावले. बुवा म्हणतात याचा आहे त्याचा आहे त्याचा आहे. बुवा आता माझ्या किती जण कॉप्या करतात. मी कुणाला सांभाळ जाऊ की हे माझं आहे हे माझं आहे हे माझं आहे. पण मी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो, समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतोय. बाबांच्या नादी लागू नका. याचे गोसाव्याचा रूप घेऊन येतील. रावण पण गेला होता सीतामाईला हरण करण्यासाठी. हा गोसाव्याचा रूप घेतला रावण रूप घेतला होता. असे गोसाव्यांचा सुलसुलाट आता ह्या कलियुगात झालेला आहे. खरात बाबा मूत पाजला तरी पियली लोक अजून चालू आहे. विषय दिलाय मी. म्हणतो अशा बंधू बाबांच्या नादाला कोणी लागू नका. असे पूर्वी मोहिनी पण टाकायचे, बायका पळवून न्यायचे. लग्न झालेल्या फिरायचं ना गोसावी, बंगालीवाले गोसाव्याच्या रूप घेऊन फिरायचे. अशा बाबांच्या नादाला लागू नका. सामाजिक विषय सगळा प्रबोधनात्मक विषय घालतोय. काय म्हणतोय काय. फिरलंय डोकं अहो म्हणतात लोक. फिरलंय डोकं म्हणतात लोक. किती दिवस कळही सोसावी. यमक आहे का शाहीर. यमक तुमचा यमक चुकलाय गवळणीमध्ये. माझी जी कट दिले तुम्ही त्यात यमक चुकलाय. जे जुगचे कवी आहेत त्यांना सांगा म्हणा सचिन बुवा असं बोलला. आपलं बारीक लक्ष असतं. बारीक म्हणजे बरोबर बारीक. जन्माची एक यमक तुम्ही आणलं बघा ते नाही. ख्यातीची ठीक आहे, ख्यातीची ते ठीक आहे. मी तुम्ही तो यमक चुकलाय तो थोडस ते फक्त सुधारणा करा. ऐका हो म्हणतात लोक. फिरलंय डोकं ओ किती दिवस कळही सोसावी. साला गोसावी 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 म्हणतो गावन मला या पोसावी. आता माझा एक कलाकार सुद्धा वसावी समाजातला नाव काडेकर आहे.
व्याजो मास्टर दोदो प्रणित मोहिते ही नावं राहिली मी मुद्दामून वेळ वाचवण्यासाठी घेतोय. मला तुमच्या जातीशी घेणं देणं नाही, पण अशा प्रवृत्तींविरोधात माझा लढा आहे, माझा विरोध आहे. त्या गोष्टी जे फिरतात ना झोळा घेऊन, या गोष्टीला माझा विरोध आहे. म्हणून म्हणतोय गोसावी 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 ओ गोसावी 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 म्हणतो गावन मला या गोसावी 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 म्हणतो गावन मला या गोसावी 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 गावन मला या गोसावी 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 म्हणतो गावन मला या गोसावी. एवढ्या दिवस आम्हीच पोचला, आता हा गावाच्या मानव बसला, आता गावाच्या मानव बसला, आता हा गावाच्या मानव बसला. बोलून खोट बुवा हा फसला, घरात बाबा होता होत असला, घरात बाबा होता होत असला, घरात बाबा होता होत असला. गळ्यात माळा भस्म कपाळा, गळ्यात माळा भस्म कपाळा, मग बुद्धी कयाची नासावी. गळ्यात माळा भस्म कपाळा, मग बुद्धी कयाची नासावी. गोसावी 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 म्हणतो गावन मला या पोसावी, गोसावी 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 म्हणतो गावन मला या पोसावी. गोसावी 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 म्हणतो गावन मला या पोसावी, गोसावी 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 म्हणतो गावन मला या पोसावी. ऐका बुवा, शेवटचा अंतरा आणि हे तुम्ही मनाला लावून घ्यायचं नाही, हे तुम्हाला मी बोललेलं नाही. माझा विषय प्रबोधनात्मक आहे. अशा भोंडू बुवांच्या नादाला समाजानं माझ्या भोळ्या बाबड्या जनतेने लागू नये, ही माझी पोटतिडकीची भावना आहे. म्हणून म्हणतोय हा, तुम्ही लावून घ्यायचं नाही. मागून भिक्षा भिका मागून भिक्षा जमवतो सार, मागून भिक्षा जमवतो सार, त्याच्यावर पोचतो बायकानी पोर, त्याच्यावर पोचतो बायकानी पोर, त्याच्यावर पोचतो बायकानी पोर. एवढीशी झोपडी एवढीशी झोपडी नाही तिला दार, एवढीशी झोपडी नाही तिला दार. ओ जाईल तिथं हा खातोय मार, जाईल तिथं हा खातोय मार, जाईल तिथं खातोय मार. करा विचार तुम्ही लोक सार, करा विचार तुम्ही लोक सार. दिसत तिथं याला ठेसावी, करा विचार तुम्ही लोक सार. दिसत तिथं याला ठेसावी. गोसावी 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 म्हणतो गावन मला या पोसावी, गोसावी 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 म्हणतो गावन मला या पोसावी, गोसावी 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 म्हणतो गावन मला या पोसावी, गोसावी 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 म्हणतो गावन मला या पोसावी. लई डोकं म्हणतात लोक, लई डोकं म्हणतात लोक. किती दिवस कळगी सोसावी, किती दिवस कळगी सोसावी. गोसावी 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 म्हणतो गावन मला या गोसावी, गोसावी 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 म्हणतो गावन मला या गोसावी, गोसावी 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 म्हणतो गावन मला या गोसावी, गोसावी 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 म्हणतो गावन मला या गोसावी. वा लेखणी अशी असावी. गोसावी 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 ओ म्हणतो गावन मला या वसावी. विषय आहे का ना, आहे ना विषय, जाग्यावर आहे. हे असे तुम्हाला अनेक देईन. तुम्ही नम्र आहात, पण मला बोलायला व्हायचं तुम्हाला जड वाटतं, जड.
जड वाटतो. तुमच्या शेजारी बसलेला बुवा असताना मला आणखीन समाचार घेतला असता. माझ्या माय मावल्याने चिंचाडीच्या ग्रामस्थांनी एवढा सुंदर कार्यक्रम ठेवलाय आणि त्या कार्यक्रमाला कुठेतरी गालबोट नको, म्हणून थोडासा मी विचार करतो की नको नको रे सचिन, नको रे. माझं मन सांगतं रे नको रे, अरे नको रे एवढा बोलू, नको रे एवढा बोलू, नको रे एवढा दुखू. आपल्या कार्यक्रमाला कुठेतरी गालबोट नसावं. हा दादा बघा, बक्षीस येतात असतात, येतात जातात, पण प्रेक्षकांमधून बक्षीस आम्हाला येतात, कलाकारांना, माझ्या सगळ्या. पण हे 200 रुपये सन्माननीय दादा आमचे पंकज दादा येरी यांच्यासाठी आहेत, माझ्या कलाकारांच्या वतीने, माझं वाद्यवृंद पहिल्या बारीत. तुम्ही दादा मला विनंती आहे की तुम्ही येऊन इथं स्टेजवर घ्यायचं आहे. तुमच्यासाठी 201 रुपयांचे पारितोषिक आहे. आमच्या कलाकारांसाठी साऊंड चांगला लागला मस्त. जरा मला वाटते तापला वाटतं साऊंड. बाकीच्या लाईट्स वगैरे बंद झाला. कोणाला पाठवा, तुम्ही नसेल येणार तर कोणालाही पाठवा, तुमच्या हातला प्रतिनिधी तुमचं बक्षीस घेऊन तुम्ही द्या. बघा या लवकर, तुम्ही द्या लवकर. द्या इकडे या, तुम्ही पण या दादांसाठी. सुंदर साऊंड लावला एकदम एक नंबर. या द्या या पोरांकडे. हे मान आहे तुमचं, सन्मान आहे हे लक्षात. हे पैसे नाही, हा सन्मान. सगळ्या मित्रांनो साऊंडसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो जोरात. 3 दिवस आम्ही नाही हो झोपून दिला या माणसाला. आम्हाला मनात लय शिव्या देत असतील. आलं वडील बुवा हे काय, बुवा हे का आम्हाला लवकर वेळ कधी. आम्ही मोठी गोष्ट नाही मित्रांनो, आमचं बुवांची वारी होईपर्यंत हे थांबणार आणि त्याच्यानंतर तासभर येणार हे सगळे जमव करायला. यांना जायला घरात मला वाटतं दिवस उजाडत असेल. ते आम्हाला मनातल्या मनात बोलत असतील, काय रे काय नाही रे मिळत, लय बोलता, बोलाय टाइमपास करता, मनातल्या मनात बोलत असतील असं म्हणून. आणि केलं पोरांना खरोखर आज एवढे कार्यक्रम मी केले, पण साऊंडवाल्याला बुवा कोणी 100-200 रुपये दिलेलं कलाकारांच्या वतीनं. मी तर नव्हतं, मला ही तुमचीच आयडिया असेल कुणाची. आई बाप सोडून गावी 100 आहेत त्याला, ते आहेत बुवा माझ्या जोडीला. पोटासाठी गेलास तुर, पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर. त्याला पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे भावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. अरे भावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. अरे भावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. अरे भावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेला दूर, दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही ना तोंडाना वर्षभर. त्याला पाहण्यासाठी मन झालंय आतुर. अरे बाबा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. अरे बाबा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुटे न गुंता पडले चिंता आली वेळ ही न्याय निवाड्याची. तुम्ही काळजी करायची नाही, मी कुठे गेलो तरी. पण मी महाभारतात झालोय. पण पहिला धृतराष्ट्र तुम्हाला ऐकवलं, बापाच्या म्हणजे पुत्रप्रेमापोटी आंधळा झालाय धृतराष्ट्र. बुवा तुमचा धृतराष्ट्र नाही, घरात बसलेत ते, त्यांना नाही बोलत. तो महाभारतातला मी सांगितलं. तर त्याच्या आधीचा विषय आहे. सुटे न गुंता पडले चिंता
कोड्याची हो अजून उकल नाही या कोड्याची चर्चा आहे बाजवाड्याची. धृतराष्ट्र म्हटला यांना सुईच्या टोकावर बसेल एवढी पण जमीन देणार नाही. मग दूध खेळायला बसले शकुनी मामा आहे ना ते फासे तिलिस्मी त्याच्या बापाच्या मणक्यापासून बनवलेले आणि मग तो सगळं एक 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 पांडव हरत गेले. दरबारात चर्चा चाललेली आहे. दरबारात त्या चर्चा चाललेली आहे. सुटे ना गुंता पडले चिंता आजारी वेळ गेल्या निवाड्याची. उक्कल नाही या कोड्याची. उक्कल म्हणजे अजून या कोड्याचं उत्तर सापडलेलं नाही. उक्कल नाही झाली अजून या कोड्याची. याचा हा कोडा सुटलेला नाही अजून. उक्कल नाही या कोड्याची चर्चा आहे बाजवाड्याची. हस्तिनापुरात त्या पांडवांच्या कौरवांच्या वाड्यामध्ये चर्चा आहे. उक्कल नाही या कोड्याची उक्कल नाही या कोड्याची चर्चा आहे बाजवाड्याची. गणपतीला या दसऱ्याला पत्ते खेळा पण जुगाराच्या नादी लागू नका. काय म्हणतात तरी अपमान तो दुःशासन तरी अपमान तो दुःशासन त्याला इलाज नाही थोड्याची. केसाला धरून आणला केसाला धरून द्रौपदीला घेऊन आला दरबारात दुःशासन. हा साडी पेटत होता कृष्णाला पुरवली. आम्ही मानतो ना बुवा मी नाही मी कृष्णाला वाईट बोलू शकत नाही. हा मी शब्द खेळ करतो पण इतकं कमरेच्या खाली मी कृष्णाला बोललेलंच नाही. माझ्या डोळ्यात तुम्ही काढून बघा. त्याला गिलाच नाही थोड्याची त्याला गिलाच नाही थोड्याची. कल्लाया कोड्याची कल्लाया कोड्याची चर्चा घे बाजवाड्याची. 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 सुटेल गुंता पडले चिंता आली वेळ हिरा निवाड्याची. पांडवांचं आणि कौरवांचं अशी कुजबूज त्या दरबारामध्ये वाड्यामध्ये त्यांच्या सुरू आहे. एवढाच विषय. उकलल्या कोड्याची अहो चर्चा आहे बा आज वाड्याची. हो कसा आहे मी पुरुषालाच बोलणार. तुम्ही आता काय आणखी तुम्हाला काय गायचंय त्याच्यावर तुम्ही गावाला माहिती आहे तुमच्याकडे चांगले कवी आहे त्यांनाही माना सामुजरा करतो. बाबा आले असतील तर त्यांनाही माझ्या गुरु समान आहेत. आणि हा बात मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेला आहे. इथंच संपवायचा इथंच संपवायचा. जर दुःख धराल तर आपलं कर्मान मारायला आम्हाला काय करायचं आहे. आम्ही काय काढत राहणार आहोत वेगवेगळं तुम्हाला देत राहणार. शेवटचं गाणं
तुम्ही जाऊन द्याल ना मला? सकाळी गाडी पकडायची आहे. नको नको नको, वेळ होईल. ऐक माझं, गाडी सोडून पाहुणे सहा मी अडीचला संपणार. एक घेतो. आठवणीने तुझ्या मुकुंदा, आठवणीने तुझ्या मुकुंदा, इच्छा मनी जागावी. माझ्याकडे युट्यूबला आहेत बघा. मी कृष्णाला वाईट नाही बोललो. हा, थोडा शब्दखेळ शब्दछळ थोडस लोकांसाठी करायच लागतं. ते शक्ती तुला ते करतो मी, तेवढं करतो. तेवढं त्यानं मला माफ केलं, कृष्णान पण माफ केलं. ह्यांनी काय करायची गरज नाही. आठवणीने तुझ्या मुकुंदा, मला म्हणते इच्छा मनी जागावी, या पर्णकुटीला माझ्याही पाऊले तुझी लागावी. मोहना भेट द्यावी एकदा, भेट व्हावी. हृदयस्पर्शी कळून द्या मित्रांनो. काही कमवायची आता गरज नाही, म्हणून दादांनी फक्त निधीदाने एक शब्द दिला. त्यांचा एक कार्यक्रम केला होता, त्यांनी सगळ्या मंडळाने मला सगळा मान सन्मान केला. पैसे पण मजबूत दिले त्यावेळेस. दादा म्हटले मला की एक कार्यक्रम बुवा, आम्ही दरवर्षी भजन ठेवतो, चांगलं काहीतरी होऊ द्या तुमच्या माध्यमातून. त्यांची सर्वांची, म्हणजे माझ्या चिंचाडी ग्रामस्थांची, मधलेवाडीच्या सगळ्या अबाल वृद्ध बाळ गोपाळांची, या महिला मंडळाची सगळ्यांची इच्छा होती. मग काहीतरी चांगलं द्यायला पाहिजे. आणि म्हणून शेवटचं गाणं यंदाचं माझं गाणं मित्रांनो. मी अनेक पोवाड्यांमध्ये सुद्धा गातोय. स्वतः पोवाड्याचा शाहीर आहे, तुम्हाला तर माहिती आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताय युट्यूबच्या माध्यमातून. आणि मी एक प्रतिस्पर्धी शाहिरांना मी तो एक सवालच म्हणून का होईना तुम्ही दिलेला आहे. त्या दुधाचे उपकार मात्र तुम्ही फेडू शकत नाही. बुवानी थोडस हे दे मला. हे फक्त एक मुखडा अंतरा मी तो परवा राहिला. मुखडा अंतरा मी कालच्या बारीला गायलाय. माझ्या माय मावल्यांसाठी ही दोन शब्द आहेत. कशा आहेत? माय लेकाच्या भेटीत आडवा, सह्यागिरी तो खडा. इतिहासात आलो, इतिहासात. माय लेकाच्या भेटीत आडवा, सह्यागिरी तो खडा. वरचढ वरचढ वरचढ, बुवा वर नाही चढलं, खाली उतरली कशी ते ऐका. त्या दुधाचे उपकार मात्र फेडावे लागतील. तो द्यायचं उत्तर तुम्ही. किती मोठे कवी आणलेत त्यांना सांगा मला. सचिन भाऊची विनंती आहे, या गाण्याला माझ्या प्रतिप्रश्न तुम्ही करून दाखवायचं. हा, शिवराय त्याच्यामध्ये घेऊ नका. मी फक्त बोललो त्या विषयाला कट करायची तुम्ही, मग मी आणतो बघा. म्हणजे परवा काही येड्याला दिलं, हे येणं काहीच करते, काहीतरी काही होतं. तसं नका. मायलेकाच्या भेटीत आडवा, सह्यागिरी तो खडा. नारासूनही लाजविले, नरदुर्ग शारायगडा.
हिरकणी जणी उतरली कडा माझा या दुधाचा सडा हिरकणी जणी उतरली कडा माझा या दुधाचा सडा हिरकणी जणी उतरली कडा माझा या दुधाचा सडा हिरकणी जणी उतरली कडा हो आई लेकच्या भेटीत आडवा सह्यागिरी तो खडा याने सुरी लाज मिळे नर दुर्गा शाराय कडा माझा या दुधाचा सडा हिरकणी मंडळी तुम्हा सांगतो दृढ निश्चय गवळणीचा दूध विकाया जाई गडावर नित्यक्रम हातीचा ऐका मंडळी तुम्हा सांगतो दृढ निश्चय गवळणीचा दूध विकाया जाई गडावर अहो नित्यक्रम हातीचा बंद झाले दार गळाचे वाजताच चौघडा पण नारासूनही लाजविले नरदुर्गा शाराय गडा माझा या दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली कडा माझा या दुधाचा सडा हिरकणी उतरली कडा माझा या दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली कडा माझा या दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली कडा हे परानो तपासून बघा हिरकणी गुरु अजून आहे राय इंग्रजांनी तोडलाय तरी पण आहे गेलो ना सली बिलीला लहान पोरांनी बघा सचिन बुवा काय म्हणते तो विनंती करते द्वारपालाला शिवरायांचा आदेश होता रायगड बंद करायचा सूर्यास्ताच्या नंतर कोणी असेल मोठा बादशाह सोडायचं नाही म्हणे महाराज जरी आले तरी सोडायचं नाही स्वतः शिवराय आले तरी सोडायचं नाही म्हणून विनंती करते द्वारपालांना दोन्ही हात जोडून पाळण्यामध्ये तान्या बाळाला आले घरी सोडून भुकेने व्याकुळ झाला असेल तो दरवाजा उघडा नारासूनही लाजविले नरदुर्गा शाराय गडा ओ पाजा या दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली कडा 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 हतबल झाली म्हणजे सोडावं माझं बाळ वाट बघतोय माझं बाळ बघतोय शिवरायांचा आदेश आहे चौघडा वाचलेला आहे दार बंद झाले सोडावं माझं बाळ म्हणे वाट बघते दूध पिण्यासाठी वाट तानं बाळ आहे व पाळण्यास सोडून आले हतबल झाली माय माऊली अहो बनली रणरागिनी अंधारा सुनी आली मर्दानी गड उतरून ती वाघिनी हतबल झाली माय माऊली बनली रणरागिनी अंधार सुनी आली मर्दानी गड उतरून ती वाघिनी मातृत्वाने सुगारिले भयभीतीच्या जोखडा नारासूनी लाजविले नरदुर्गाच्या रायगडा माझा या दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली कडा 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 लुगडं फाटल रक्त गोठल अहो परवा नव्हती तिला बाळासाठी त्या मातेने प्राण ही असता दिला काल मातृदिन झालेला आहे मातृदिन काल झालाय दिलंय मी गाणं पण इतकं सुंदर लिहिलंय बघा सांगायची पण गरज विश्लेषण करायची गरज नाही लुगडं फाटल रक्त गोठल पण परवा नव्हती तिला बाळासाठी त्या मातेने प्राण ही असता दिला शौर्य पाहुनी अतुलनीय दरबार पडला बोबडा नारासूनही लाजविले नरदुर्गा रायगडा पाजा या दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली
शिवरायांनी बोलावून एवढी म्हणजे दिवसा चढायची हिंमत नाही, रायगड चढायची किती वर्ष इंग्रज तोडायचा प्रयत्न करत होते, हिंमत नव्हती कोणाची. ही म्हणे बाई म्हणे उतरून गेली, हिरकड हा कडा उतरून गेली. आश्चर्य वाटलं महाराजांना, सगळा दरबार कोबडा पडला. मग बोलावणी सन्मानाने दरबारी आणले तिला, साडी चोळीने भरून ओटी म्हटले हिरकणीला. कोण महाराज म्हटले, काय म्हटले? तुझ्या नावाचा बुरुज बांधतो उचलला हा विडा, नारासूनही लाजविले नरदुर्गा अशा रायगडा, माझा या दुधाचा सडा हिरकणी धरती करा, माझा या दुधाचा सडा हिरकणी धरती करा, माझा या दुधाचा सडा हिरकणी. इतिहासात अमर झाली हिरकणीची कथा, ध्यान देऊनी कान देऊनी ऐका मंडळी, अंकुशाली तोय स्वतः कविराज सागर हा गातो इतिहासाचा धडा, नारासूनही लाजविले नरदुर्गाशा रायगडा, अहो पाजा या दुधाचा सडा हिरकणी झनी उतरली कला, पाजा या दुधाचा सडा हिरकणी झनी उतरली कला, पाजा या दुधाचा सडा हिरकणी झनी उतरली कला. पायलेकच्या भेटीत आडवा सह्यागिरी कोकणा, नारासूनही लाजविले नरदुर्गाशा रायगडा, पाजा या दुधाचा सडा हिरकणी झनी उतरली कला, पाजा या दुधाचा सडा हिरकणी झनी उतरली कला, पाजा या दुधाचा सडा हिरकणी झनी उतरली कला, पाजा या दुधाचा सडा हिरकणी झनी उतरली कला. मग जिजा माऊली तुला वंदितो मी, जिजाऊच साक्षात वाचल्य नामी, जिजा माऊली तुला वंदितो मी, जिजाऊच साक्षात वाचल्य नामी, जिजा माऊली तुला वंदितो मी, जिजा माऊली तुला वंदितो मी,
प्रथमेश धुलप दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं भारदार पारितोषिक आणि कल्पेश दादा धुलप दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक. माझे मित्र, माझी सर्वांना विनंती आहे, माय बापांना माझ्या, चांगलं तेवढं घेऊन जा. मात्र चांगलं असेल ना तेवढं घेऊन जा, कामाला येईल. पोराबाळांच्या कामाला येईल. वाईट माझा मला परत द्या. बुवांची माझी काही दुश्मनी नाही. इथंपर्यंत कार्यक्रमापर्यंत दुश्मनी. कार्यक्रम झाल्याच्या नंतर आम्ही दोघं निश्चितपणे गोड होऊ. कोणत्याही प्रकारचं भांडण वाद तंटा होणार नाही याची गॅरंटी मी देतो. आणि तुम्ही माझा कार्यक्रम सर्वांनी शांत पहिल्यांदा तर ठेवला, त्याच्याबद्दल पहिले धन्यवाद. आणि शांत चित्ताने सर्व माझ्या मधलीवाडीतील लोकांनी ऐकला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला आणि जी सेवा जी वेळी वाकडी काय असं नाही ते आपण गोड मानून घेतलीत, याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. दुसरी फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री गजानन.